हरिओम. आज 27 एप्रिल 2026 सोमवार. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी हे सांगण्याकरता ऐकूया त्यांचे विचार काय ते. आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणं कधीही शक्य नाही. नीतीची बंधनं पाळा. परस्त्री माते समान माना. प्रपंचात एकपत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठे समान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेने नकळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचं प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील, बायको, मुले यांच्या बाबतीत असलं कर्तव्य करायला तुम्ही चुकू नका हं. आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचं स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचं प्रेम तुम्हाला मिळेल. हा माझा भरोसा तुम्ही बाळगा. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचं असं तर अगदी थोडं, फक्त चवीपुरतं. परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचं चिमूटभर पीठ टाकतो. मग ती भाकरी खाता येईल का? खरं समाधान मिळालं मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकेल. पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याला त्याची पर्वा राहणार नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत. कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे मग आपल्या दृष्टीत तिथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवावा. यातच जन्माचं सार्थक आहे. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंच झाला आणि प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.